आपण प्रॅक्टिस सेट 5.2 यामधील क्वेश्चन 9 आणि क्वेश्चन 10 सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि या अगोदरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन 9. डिवाइड अ रूप ऑफ लेंथ 560 centimeters into two parts such as twice the length of smallest part is equal to the 1/3 of the largest part. Then find the length of largest part. रूप मीन्स काय? दोरी. एक दोरी आहे की ज्याची लेंथ किती आहे 560 सेंटीमीटर आणि ती डिवाइड केलेली आहे 2 पार्टमध्ये. तर त्याच्यामधील एक पार्ट कसा आहे? स्मॉलेस्ट आहे आणि एक आहे लार्जेस्ट. एक स्मॉलेस्ट पार्ट आहे आणि एक लार्जेस्ट पार्ट आहे. जो लार्जेस्ट पार्ट आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करूयात आणि जो स्मॉलेस्ट पार्ट आहे त्याला वाय कन्सिडर करूयात. जेव्हा असे वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात तर त्यामध्ये 2 कंडिशन दिल्या जातात. त्या 2 कंडिशनवर आपण 2 इक्वेशन फॉर्म करत असतो. तर त्या कंडिशन काय आहेत आणि कसे इक्वेशन फॉर्म करायचे ते आपण पाहूयात. त्या अगोदर सोल्युशनमध्ये काय येईल? लेट the length of largest part of rope be x. जो दोरीचा मोठा पार्ट आहे त्याला आपण x कन्सिडर केलेलं आहे. and the smaller part बी वाय. जो स्मॉलर पार्ट आहे त्याला आपण वाय कन्सिडर केलेलं आहे. आता फर्स्ट कंडिशन काय आहे? अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय आहे? डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इंटू 2 पार्ट्स. एक रोप आहे की ज्याची लेंथ 560 सेंटीमीटर आहे आणि ती 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केली आहे. तर हे कसं लिहिणार आपण? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 सेंटीमीटर्स. आता तुम्ही म्हणाल हे कसं येईल? एक आपल्याकडे स्केल आहे 50 सेंटीमीटरची, ती आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केली. एक आहे 5 सेंटीमीटर, एक आहे 10 सेंटीमीटर्स. ओके. जेव्हा आपल्याला या स्केलची टोटल लेंथ विचारली जाईल तेव्हा आपण काय करणार? 5 प्लस 10 किती येईल? 50 सेंटीमीटर येईल. म्हणजे आपल्याला एक्स प्लस वाय करावं लागेल म्हणजे या रोपची टोटल लेंथ येईल. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 सेंटीमीटर. याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊयात. सेकंड कंडिशन काय आहे ते आपण पाहूयात. ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलेस्ट पार्ट इज इक्वल टू द 1/3 ऑफ द लार्जेस्ट पार्ट. जी रोपची स्मॉलेस्ट लेंथ आहे त्या लेंथची ट्वाइस ही कशाच्या इक्वल आहे? 1/3 ऑफ द लार्जेस्ट पार्ट. आता आपण कसं लिहिणार? स्मॉलेस्ट पार्टसाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे पण वायची ट्वाइस. सो काय येईल? 2y येईल. 2y इज इक्वल टू ती कशाच्या इक्वल आहे? 1/3 ऑफ द लार्जेस्ट पार्ट. 1/3 लार्जेस्ट पार्टसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. सो एक्स 1/3 ऑफ द लार्जेस्ट पार्ट. हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूयात. 3 इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 3 इंटू 2 6y होईल इज इक्वल टू एक्स. सो 6y इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो x मायनस 6y इज इक्वल टू 0. याला इक्वेशन सेकंड देऊयात. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऑब्झर्व केलं तर यामध्ये असं दिसतंय की x ची कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन कसं आहे? साइन पण सेम आहे. जेव्हा साइन सेम असेल तेव्हा आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. Subtracting equation second from equation 1. इक्वेशन 1 मधून इक्वेशन सेकंड आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 560 आणि एक्स मायनस 6y इज इक्वल टू 0. मायनस मायनस इथे पण मायनस. इथे पहा मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. ओके. प्लस XY मायनस XY एकमेकांना कॅन्सल होतील. प्लस 6y आणि 1y. सो किती होईल? 7y इज इक्वल टू
560 येईल इथे. y 7 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. 7 8 जा 56 आणि हा 0 ॲज इट इज. सो y इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. इथे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. ती y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करणार आहोत. सो पुट y इज इक्वल टू 80 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे? x प्लस y इज इक्वल टू 560. ओके. सो x प्लस 80 ची y ची व्हॅल्यू 80 आहे. 80 इज इक्वल टू 560. x 80 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो x इज इक्वल टू 480 सेंटीमीटर. x ची व्हॅल्यू किती आली? 480 सेंटीमीटर्स. द लेंथ ऑफ लार्जेस्ट पार्ट of the rope is 480 सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आहे. क्वेश्चन 10. In a competitive examination, there were 60 questions. The correct answer would carry 2 marks and for incorrect answer 1 marks would be subtracted. Yashwant had attempted all the questions and he got total 90 marks. Then how many questions he got wrong? हा क्वेश्चन आहे. एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यामध्ये टोटल 60 क्वेश्चन्स आहेत. दी करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. जेव्हा तुमचा आन्सर करेक्ट येईल त्यासाठी तुम्हाला एका क्वेश्चनसाठी किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. अँड फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क्स वुड बी सबट्रॅक्टेड. जेव्हा तुमचा आन्सर चुकीचं येईल, इनकरेक्ट येईल, तेव्हा 1 मार्क्स त्यातून काय होईल? सबट्रॅक्ट होईल. इथे पहा, आपल्याकडे 10 क्वेश्चन्स आहेत, त्यामधील माझे 5 क्वेश्चन्स हे करेक्ट आले, तर एका क्वेश्चनसाठी किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. तर अशा 5 क्वेश्चनसाठी किती येतील? 5 इंटू 2 10 मार्क्स झाले. ओके. आणि त्यातील माझे 5 करेक्ट आले, 5 इनकरेक्ट आले. सो इनकरेक्ट मध्ये किती मार्क्स आपले सबट्रॅक्ट होणार आहे? 1 मार्क्स. एका क्वेश्चनसाठी 1 मार्क्स, अशा 5 क्वेश्चनसाठी 1 मार्क. सो 5 इंटू 1 5. तर या 10 मार्क्स मधून हे 5 मार्क्स काय होणार आहेत? आपले सबट्रॅक्ट होणार आहेत. सो 5 येईल आन्सर. 5 10 मायनस 5 5. सो आपल्याला किती मार्क्स भेटतील? 5 मार्क्स भेटतील. ओके. तर असे तर नेक्स्ट काय आहे? यशवंत हॅड अटेम्प्ट ऑल दी क्वेश्चन्स अँड ही गॉट टोटल 90 मार्क्स. यशवंतने सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत आणि त्याला किती मार्क्स भेटलेले आहेत? 90 मार्क्स भेटलेले आहेत. सो आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे? हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग. तर त्यातील त्याचे किती क्वेश्चन हे चुकीचे आले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात, त्याच्यामध्ये आपल्याला 2 कंडिशन दिल्या जातात. त्या 2 कंडिशन वरून आपल्याला 2 इक्वेशन फॉर्म करावे लागतात. तर फर्स्ट कंडिशन काय आहे? इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देअर आर 60 क्वेश्चन्स. 60 क्वेश्चन्स आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. तर याच्यामध्ये टोटल 60 क्वेश्चन आहेत. 60 क्वेश्चन. तर हे 60 क्वेश्चन कसे तयार होतील? जेव्हा करेक्ट आन्सर अँड इनकरेक्ट आन्सर यांच्या दोघांची काय करावी लागेल? आपल्याला ऍडिशन करावी लागेल. करेक्ट आन्सर आणि इनकरेक्ट आन्सर. तर आता पहा, फर्स्टली करेक्ट आन्सर साठी आपण x कन्सिडर करणार आहोत आणि इनकरेक्ट साठी y कन्सिडर करणार आहोत. सो x प्लस y होईल. हे फर्स्ट कंडिशन वरून की टोटल क्वेश्चन किती आहेत? 60 क्वेश्चन आहेत. 60 क्वेश्चनचे आन्सर पण किती होतील? 60 होतील. सो हे 60 क्वेश्चन आन्सर साठी आपल्याला करेक्ट आन्सर आणि इनकरेक्ट आन्सर यांची काय करावी लागेल? ऍडिशन करावी लागेल. तेव्हा ही आपली फर्स्ट कंडिशन होईल. ओके. आणि सेकंड कंडिशन काय आहे? यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल दी क्वेश्चन्स अँड ही गॉट 90 मार्क्स टोटल. त्याला किती मार्क्स भेटलेले आहेत? 90 मार्क्स आहेत. ओके. आता त्याच्यामध्ये इथे आपल्याला त्यांनी करेक्ट आणि इनकरेक्ट क्वेश्चन दिलेले आहेत का? किती त्याचे करेक्ट आले आणि किती इनकरेक्ट आले? नाहीत दिले. तर आपण काय कन्सिडर करणार आहोत? त्याचे करेक्ट आन्सर x आहेत. ओके. पण करेक्ट आन्सरला किती मार्क्स आपल्याला भेटणार आहेत? एकासाठी 2 मार्क्स. सो अशा x नंबर ऑफ क्वेश्चन साठी 2 मार्क्स. इनकरेक्ट आन्सर साठी 1 मार्क आहे. ओके.
आणि इनकरेक्ट साठी आपण वाय कन्सिडर करणार आहोत. असे वाय क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी 1 मार्क्स हे याच्यामधून काय होणार आहेत, सबट्रॅक्ट होणार आहेत. मग आपलं इक्वेशन काय येईल, 2x - 1y = 90. 2x - 1y. ओके, ही आपली इक्वेशन सेकंड तयार होईल. ओके, आता हे कसं, याचं सोल्युशन कसं येईल ते आपण पाहूया. सोल्युशन, द नंबर ऑफ करेक्ट आन्सर बी एक्स. करेक्ट आन्सर साठी आपण काय कन्सिडर केलेला आहे, नंबर ऑफ करेक्ट आन्सर बी एक्स कन्सिडर केलेला आहे. अँड द नंबर ऑफ इनकरेक्ट आन्सर बी वाय. इनकरेक्ट आन्सर साठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. ओके, आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय आहे, 60 क्वेश्चन्स आहेत आपले. तर ते हे 60 क्वेश्चन्स कसे तयार होणार आहेत, करेक्ट आणि इनकरेक्ट हे दोघं मिळून आपले 60 टोटल क्वेश्चन्स तयार होणार आहेत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, टोटल आन्सर म्हणजेच इथे पहा, टोटल क्वेश्चन म्हणजेच त्या टोटल क्वेश्चनचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढेच आन्सर तयार होणार आहेत. म्हणून आपण काय केलेलं आहे, टोटल आन्सर = करेक्ट आन्सर प्लस इनकरेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर प्लस इनकरेक्ट आन्सर. आता करेक्ट आन्सर किती आहेत आपले, एक्स कन्सिडर केलेला आहे, इनकरेक्ट वाय, आणि टोटल किती क्वेश्चन आहेत, 60 क्वेश्चन. सो त्यांचे 60 आन्सर. सो हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, x + y = 60. इक्वेशन फर्स्ट देऊया त्याला. आता सेकंड कंडिशन काय आहे, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन जो यशवंत आहे त्याने सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, पण त्याला किती मार्क्स भेटलेले आहेत, 90 मार्क्स भेटलेले आहेत. सो = 90. आता करेक्ट साठी आपण काय कन्सिडर केलं, एक्स, इनकरेक्ट साठी वाय. पण हे करेक्ट आन्सर साठी आपल्याला मार्क्स किती आहेत, 2 मार्क्स आहेत. सो 2x येईल. आणि इनकरेक्ट साठी 1 मार्क्स आहे, आणि तोच मार्क्स याच्यामधून काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे. सो 2x - 1 = 90. ही आपली सेकंड कंडिशन फॉर्म होईल. वायचे कोइफिशियंट इथे सेम आहेत आणि साइन पण कसं आहे, डिफरंट साइन आहे. सो डिफरंट साइन असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. सो ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. सो x + y = 60, 2x - y = 90. यांची ऍडिशन. सो 2x + x 3x होईल, प्लस y - y कॅन्सल होतील. 90 + 60 किती होईल, 150. x इथे 3 इथे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो 3 × 5 = 50, 15 आणि 0 ॲज इट इज. सो x = 50 आलं. म्हणजेच करेक्ट आन्सर किती आले, 50 आले. आता इनकरेक्ट करणार आहोत आपण, त्यासाठी x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करणार आहोत. सो पुट x = 50 इन इक्वेशन फर्स्ट. x + y = 60. So 50 + y = 60. y = 60 - 50. So 10. y = 10. म्हणजे इनकरेक्ट आन्सर किती आहेत, 10 आहेत. The number of questions he got wrong. किती क्वेश्चन असतील, 10 क्वेश्चन असतील ते. ओके, हे आपलं फायनल आन्सर येईल. पण प्रॅक्टिस सेट 5.2 कम्प्लिटली सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड.